पावसाळा आपल्यासोबत अनेक असे आजार घेऊन येतो. पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपला आहार हा चांगला असावा लागतो. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा, आपण कोणत्या गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा, काय खावं किंवा काय खाऊ नये याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पावसाळ्यात नेमका आपला आहार कसा असावा याविषयी आपण माहिती करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की पावसाळ्यात आहार घेताना तो ताजाच असावा, म्हणजे तुमच्या ताटामध्ये गरम असणंच गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बाहेरचं खाणं टाळावं, म्हणजे बाहेर आपल्याला पाणीपुरी किंवा इतर जे काही पदार्थ आवडत असतील टेम्पटिंग असणारे ते खाणं आपण पावसाळ्यात संपूर्णतः टाळावे, कारण त्या माध्यमातनं, पाण्याच्या माध्यमातनं बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पालेभाज्या कमी कराव्यात. त्या ह्याच्यासाठी की पावसाळ्यामध्ये पाऊस जेव्हा वाहतो तेव्हा पालेभाज्यांची असणारी उंची आणि पावसाचा प्रवाह याच्या माध्यमातनं अनेक विषाणू आपल्या शरीरामध्ये जाण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो पालेभाज्या थोड्याशा कमी कराव्यात. मग नेमकं खायचं काय, तर पावसाळ्यात खाताना कडधान्य, तृणधान्य यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्यांना पोटाच्या व्याधी असतील त्यांनी तृणधान्य, मग गहू किंवा ज्वारी असेल, थोडीशी गरम करून ते जर पीठ तयार करून आणलं तर त्याचा अतिशय चांगला फायदा शरीरासाठी होतो. त्याच्यासोबत तुम्ही कडधान्य घेऊ शकता आणि फळं असणाऱ्या फळभाज्या, म्हणजे बिया असणाऱ्या भाज्या आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या, भाज्या असतील, गवाराची शेंग असेल किंवा वालाची शेंग असेल, शेवग्याची शेंग असेल, जास्तीत जास्त बिया असणाऱ्या भाज्या या सकाळच्या आहारामध्ये जर पावसाळ्यात आपण घेतल्या तर निश्चितपणे त्याचा चांगला फायदा होतो. पावसाळ्यामध्ये जास्त फर्मेंट असणारे घटक, मग ढोकळा असेल किंवा इडली असेल, ते शक्यतो टाळावेत. दुसरं महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात आहार घेताना तुम्ही जे पाणी वापरता हे पाणी हे स्वच्छ असावं. पिण्याचं पाणी हे देखील साधारणपणे कोमट जर असलं तर त्याचा तुमच्या शरीरावरती आरोग्यासाठी अतिशय फायदा होतो. तृणधान्यांच्या मध्ये तुम्ही मिक्स पिठं जर तयार करून घेतली आणि त्याची मग थालीपीठं असू देत, मग थालीपीठं करताना दरवेळेला आपण पालेभाज्याच वापरायचो, पण पालेभाज्याच्या ऑप्शनमध्ये आणि पालेभाज्या वापरायच्याच असतील तर अर्धा ते पाऊण तास मिठामध्ये पालेभाज्या भिजत घाला आणि त्यानंतर स्वच्छ धुवून जर या पालेभाज्या वापरल्या तर त्या देखील गुणकारीच आहेत. परंतु स्वच्छता पाळणं मात्र अतिशय महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये जास्त चमचमीत, रसरशीत, ठेचा हे पदार्थ टाळावेत. आपण जर जास्त तेलकट खात असू किंवा अगदी रसेदार चमचमीत खात असू तर निश्चितपणे पचन संस्था ही थोडी क्षीण झालेली असल्यामुळे या काळामध्ये पचन संस्थेवरती ताण पडतो आणि जे घटक आपल्याला आवडतात ते घटक मात्र सोप्या नैसर्गिक माध्यमातून जर तुम्ही घेतले तर त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो. फळं जर तुम्हाला घ्यायची असतील तर लिंबूवर्गीय फळं तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता, ज्यामुळे भरपूर प्रमाणात शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट जातं, भरपूर प्रमाणात जीवनसत्व, खनिज जातात आणि तुमच्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी हे सगळे फळं मदत करत असतात. पावसाळ्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील भिजवलेल्या माध्यमातून खाऊ शकता. बाहेरचं खाणं टाळा, बाहेरचं पाणी पिणं टाळा. शक्यतो पावसाळ्यात सकाळ, संध्याकाळ किंबहुना रात्री झोपताना गरमच पाणी घ्या. त्यामुळे पावसाळ्यात जेवण झाल्यानंतर सुंदरपैकी छान भाजलेला ओवा, भाजलेलं जवस आणि भाजलेले तीळ एकत्रित करून तुम्ही खाल्ले तर त्याचा खूप चांगला परिणाम, म्हणजे गॅस धरत नाही आणि तुम्ही जे काही अन्न घटक खाता ते डायजेस्ट व्हायला मदत होते. तर आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असा आहार घेतला तर या पावसाळ्यामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्हाला कुठलाही रोग हा होणार नाही. पण चांगलं खा आणि स्वस्थ राहा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.